माझे नाव बाळासाहेब मुळे, राहणार गोमेवाडी, तालुका आटपाडी, जिल्हा सांगली. ही आपण व्यापाऱ्याकडून रेडी घेतली होती. रेडी घेतल्यानंतर जी तक्रार फक्त अशी होती की ती गाभण जायला, तर सगळ्यांनी सांगितलं डॉक्टरांनी गाभण जाणार नाही आपल्याकडे. पण ते डॉक्टर सगळे म्हणले विकून टाकायला, काय सांभाळू नका. आमची भेट नंतर लिमकर डॉक्टरांशी झाली. त्यांनी सांगितलं की मी आहे, तुम्ही माझ्या उपचारानंतर तुम्ही काय काळजी करू नका, मी सगळं करून देतो, व्यवस्थित करून देतो. नाव लिमकर डॉक्टर आपले आहेत आणि त्यांनी जे उपचार केले ते 2 वर्षातच इथं गाभण राहिले. आणि नंतर तिचे तिसरे येत आहे. आता दुसऱ्या येताला जी किंमत सांगितली होती 1.60 सांगितलं, आम्ही दिली नाही. पण नंतर रेडी झाली. आता 2 रेड्या झाल्या त्याच्यावर. तिची रेडी आता गाभण गेली. गाभण गेल्यानंतर डॉक्टरांमुळे फक्त मस्त आपल्या दावणीला राहिले आणि आपला भरपूर फायदा झाला. डॉक्टरांच्या उपचारामुळे डॉक्टरांचे खरोखरच आभार मानतो मी. आपली म्हैस आपल्या दावणीला राहिली आणि भरपूर फायदा झाला आहे त्यातनं. तरी डॉक्टरांचे भरपूर अनुभव आहे विश्वास ठेवण्यासारखे. आणि जनावरांना भरपूर फायदा, कापायला जाणाऱ्या जनावरांनी जे व्यवस्थित केले. आमच्या गावात अशी कितीतरी उदाहरणं आहेत, भरपूर उदाहरणं आहेत. आणि आमच्या कुटुंबासारखे एक सदस्य आहेत लिमकर डॉक्टर. आणि आनंदाचं वातावरण झाले गाव गेल्यानंतर. आमच्या गोमेवाडी गाव इथनं आटपाडी तालुक्यात होते. गाव सोडून गेल्यानंतर आम्हाला भरपूर आठवण येते. पण आता विजिट द्यायला आल्यानंतर आम्हाला फोन केला आणि भरपूर आनंद झाला. आणि यांनी ती रेडी म्हैस बघितली आणि त्यांना पण भरपूर आनंद झाला की मी माझ्या ट्रीटमेंटमुळे एवढं करून कोणाचं कापायला जाऊ नये, विश्वास ठेवून आपलं सहकार्य करावं त्यांना. त्यांची पण ट्रीटमेंट भरपूर चांगली आहे. आमच्या गावात बरोबर जवळजवळ हे 20-25 वर्ष होते की. आणि चांगला अनुभव आहे त्यांचा. पण काय कारणानं सोडून गेले तिथनं. आम्हाला आठवण येते त्यांची. फोन असतोय अधूनमधून. आणि जे काय आम्हाला आजार असते तिथे फोनवरनं त्यांचं निदान करून देते आम्हाला. न येता तिथनं आमची ट्रीटमेंट पूर्ण करून देते. त्यामुळे पुरुष साक्षात समोर झालेत आज. त्यामुळं सांगण्याचा येतो एवढाच आहे आमचा, बाकी काय सुद्धा नाही. त्यात कुठलं म्हणजे फसवगिरी काय असलं काय दुमत नाही आमचं. आणि दबावाखाली आम्ही कुठलं म्हणजे असं मुलाखत घेतो असं पण काय नाही. चांगलं आहे यांचं ट्रीटमेंट.